हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. बोल. कुठून बोलताय? मी पुण्यातून बोलतोय. पुणेमधून. आणि लग्नाचं कोण आहे? माझा मुलगा आहे लग्नाचा. ओके. 1900 कितीमधला आहे? 1997 जानेवारी 1997. 97. आणि 28 वर्ष. जात कुठली? 96 कोळी मराठा. 96 मराठा. ओके, हा. 97मधलं. बरं. आणि काय शिकलाय? मुलगा आर्किटेक्ट आहे आणि शिवाय MBA केलेला आहे. हां 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 आणि तो एका कन्स्ट्रक्शन कंपनीत आर्किटेक्ट म्हणून जॉबला आहे. हां 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 सध्या 40,000 रुपये पगार आहे. किती? 40. 40,000 पण पगार आहे. त्याचं स्वतःचं प्रॅक्टिस पण चालू आहे. हां 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 त्यातून त्याला साधारण 50-60 हजार रुपये येतात. किती? 50-60 रुपये तुम्ही समजा. ते महिन्याला? महिन्याला 60,000 रुपये येतात. हां. आणि पण आमचं कसं पुण्यात आमचं सध्या राहतं शिवाय पगार त्याला 40,000 आहे आणि 50-60 हजार वेगळे येतात. नाही अजून एक 10-15 हजार रुपये त्याला वरचे हां 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 ओके. म्हणजे टोटल 50-60 हजार त्याला येतात. हां, टोटल. ओके. बरं बरं. शिवाय आमचे 2 फ्लॅट भाड्याने आहे. हां. त्याचं आम्हाला एक 40,000 रुपये भाडं आहे. फ्लॅट कुठे आहेत ते? पुण्यातच आहे. पुण्यामध्ये 2 फ्लॅट भाड्याने दिलात. ओके. हां. ते भाडं किती येतं? 40,000 रुपये येतं. 40,000 ते भाडं येतं. अरे वा. हां. आणि मुलगा एकुलता एकच आहे आपल्याला. हां हां हां. आणि त्याला बहीण वगैरे? नाही एकुलता एक मुलगा. एकुलता एक मुलगा आहे. ओके. हां. ठीक आहे. आणि बरं, आई वडील काय करायचे? मी स्वतः वडील आहे. मी प्रायव्हेट कंपनीचे अकाउंटंट म्हणून आहे. हां 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 आणि आई सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे. हां हां. म्हणजे आता सध्या आहे, नंतर त्यांना पेन्शन असणार आहे. बरोबर. म्हणजे आई वडिलांचं भार नाही मुलं. हो, टेन्शन नाही. हो. बरं. ठीक आहे. चालेल. आणि ओके. आता तुम्ही 2 फ्लॅट भाड्याने दिलात आणि आता तुम्ही राहता कुठे? आमचं स्वतःचं अजून एक 3रं घर आहे. वडिलांनी आमची जागा घेतली होती प्लॉट घेऊन. तर एक भावाने 1 मजला बांधला, मी 1 मजला. हां. आता तुम्ही भाऊ एकत्र राहतात? नाही तो वेगळा राहतो, पण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये. एकाच बिल्डिंगमध्ये. हां. नाही, ती एक वेगळी मजा असते एकत्र राहायला. हां बरोबर. हो. गप्पा टप्पा होतात ना आपल्या. हो. ठीक आहे. चालेल. आणि अपेक्षा काय तुमच्या? अपेक्षा असं आहे की मुलगी ग्रॅज्युएट असावी आणि मुलगी कोकणातली असावी. म्हणजे तिचे आई वडील किंवा कोकणातले असावे. तिला आम्ही पुण्यात आणू. तिच्या कोणी हुशार असेल तर तिला मग काय, म्हणजे ऑलरेडी तिला डिझाईन क्षेत्रात आवड पाहिजे. मग तिला मग काय, म्हणजे स्वतः छोटा मोठा व्यवसाय करू शकते किंवा नोकरी करू शकते. हो. पण तिला ऍक्टिव्ह राहावं लागेल. खरं. आणि ठीक आहे. चालेल. आणि बरं, आणि मुळात म्हणजे मुलाला कसं आहे, कोकण भाग आवडतो. त्यामुळे ते म्हणलं मग आपल्याला कोकण दोघा तिघांनी सांगितलं मला. म्हणजे व्हिडिओ मी आलेट टाकले ना, दोघा तिघांनी सांगितलं की कोकणातलीच मुलगी बघा, कोकणातलीच बघा. असं बरं वाटतं ऐकायला. त्याला ते तिकडची संस्कृती आवडते. किंवा त्याला ते समुद्र किनारा जर तिकडचं ते खाद्यपदार्थ जर ते पद्धत आवडते, तर तो म्हणतो आपल्याला शक्यतो दापोली वगैरे भाग जो आहे पुण्यापासून जवळ आहे ना, 50-60 किलोमीटर, 160-150-200 किलोमीटर आसपास आहे. सकाळी गाडी घेऊन निघाल तर संध्याकाळी पोहोचता येत, दुपारतून पोहोचता येतं. असं तर दापोली वगैरे तो परिसर मिळाला तर उत्तम. ठीक आहे. कोकणातलेच पाहिजे असं आहे. ठीक आहे. बरं वाटतं. ठीक आहे. चालेल. आणि 1997 मधला आहे तो. ठीक आहे. चालेल. पाहुण्यांना लक्ष द्या. इथे ही जी पार्टी आहे एकदम वेल सेटल पार्टी आहे. त्यांनी 2 फ्लॅट भाड्याने दिले. त्याचं फिक्स इन्कम आहे. 40,000 फिक्स इन्कम येतं. आई वडील दोघंही कामाला आहेत. त्यांच्यामुळे आई वडिलांचंही टेन्शन नाही आहे. ते व्यवस्थित म्हणजे आपल्या परीनं ओके आहेत. 3रं घर आहे, म्हणजे ते बिल्डिंग टाईप घर आहे. ते 1+1 असं. तर ते म्हणजे काका राहतात आणि ते त्यांचं कुटुंब पण राहतं. म्हटल्यानंतर कसं पण एकत्र नाहीत, सेपरेट आहेत. म्हणजे काय असं काही इश्यू नाही आहे, कुठलाही इश्यू नाही कुठे. आणि मुलगा पण बऱ्यापैकी कमवतो आहे, आर्किटेक्चर आहे. त्याला पण पगार पण आहे. त्याशिवाय वर कमाई पण बऱ्यापैकी आहे त्याची, म्हणजे इतर ठिकाणाहून. तर त्यामुळे वेल सेटल पार्टी. लाखभर रुपये हमखास कुठे गेले नाही महिन्याचे. छान इन्कम आहे आणि छान पार्टी आहे. फक्त संसारिक मुलगी असावी आणि
जर मुलाला मदत करणारी त्याच्या क्षेत्रात एखादी डिझायनर वगैरे, डिझायनर म्हणजे फॅशन डिझायनर नाही, डिझायनर म्हणजे त्याच्या क्षेत्रातली डिझायनर असे की त्याला हेल्प होईल असं जर कुठली मुलगी असेल तर अवश्य त्यांनी कॉल करायचं आहे ना. आणि तुम्ही बोलाचाली इथे करू शकता. त्यांना बाकी काही अपेक्षा काय नाहीत. कोकणातील असेल तर अतिउत्तम, कारण कोकणाला त्यांनी हे दिलं, महत्त्व दिलं, हे मला पण बरं वाटलं. पण कोकणातल्या मुलींनी नक्कीच विचार करायला हरकत नाही. आणि कोकणातल्या मुलींना सुगीचे दिवस आले आहेत तर त्या मुलींनी नक्कीच या स्थळाचा विचार करावा. कारण खूप चांगल्या घरात जाल तुम्ही. पुण्याची लोकं आहेत ही आणि खूप चांगलं वातावरण आहे. मी बोलण्यापेक्षा आता तुम्ही ऐकलात त्यांच्या तोंडून, मुलाचे वडील बोलत होते. मला म्हणजे भारावून गेलो मी की मी काय बोलू हे पण कळत नाही. कारण कसं शेवटी अशा ऑफर येतात आपल्या कोकणातल्या मुलींसाठी, बरं वाटतं मला अशा वेळी. तर त्या मुलींनी पण विचार करायला हरकत नाही अशा स्थळांचा. तर बघा. आणि जर तुमच्याकडे कोण मुलगी नसेल किंवा तुमची कोण नातेवाईक नसेल लग्नाची, तर इतर ठिकाणी शेअर करा, जेणेकरून कसं कोणाचं ते लग्न होईल अशा ठिकाणी शेअर करा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर का करा व्हिडिओ माहिती आहे की जेणेकरून सगळ्यांची लग्न जुळणार आहेत. कारण व्हिडिओ आपण जेवढा शेअर करतो तेवढा पाठोपाठ तुमचा व्हिडिओ पण दिसतो आहे लोकांना, म्हणून शेअर करा, खूप शेअर करा. जेणेकरून कसं खेड्यापाड्यात आपल्याला पोचायचं आहे. गरीब मुलगी जी आहे, गरिबीत दिवस काढते, त्या मुलीला पण चांगले दिवस येणार आहेत. कारण खूप छान छान स्थळं माझ्याकडे असतात. डायरेक्ट स्थळांचे मी फोन नंबर टाकतो आहे, त्याच्यामुळे मी फसवेगिरीचा प्रकार इथे नाही आहे. कुठलाही वर कमाईची अपेक्षा मी ठेवत नाही आहे.